दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी। सन्माननीय खडकवासला मतदारसंघाचे नेते आदरणीय सरचिटणीस आणि हिंदवी फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यांचं उत्तम काम आहे असे आदरणीय दादांची आठवण येते। कारण दादांनी 1972ला जी लढाऊ पॅन्थर्स संघटना स्थापन केली होती। आज 9 जुलै म्हणजे 9 जुलैला ओरिजिनल वर्धापन दिवस असतो, पण आपल्या पुण्यनगरीमध्ये माईमाऊली संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन झाल्यामुळे आणि आपण पालखीचे वारकऱ्यांची नेहमी सेवक आहोत आणि नेहमी आपण सेवा करतो, पण त्यांच्या सेवेसाठी आपण 2 दिवस तिथं आपण स्वतः सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्वांनी टाळ्यांच्या गडगडाट खूप खूप धन्यवाद। माझ्या एक छोट्याशा बहिणीसाठी तुम्ही मानपान सन्मान दिला। भाऊ तुमचा, साहेबांचं पण, भाऊंचं पण खूप खूप धन्यवाद। आजचा हा कार्यक्रम लांबून न जाता मी सुनील भाऊ गोरगरिबांचे कामं करतात। आजही पॅन्थरच्या नावाखाली पॅन्थरच्या स्टाईलमध्ये त्यांना गरिबांना अन्यायाच्या तिकडे वाचा फोडतात आणि न्याय मिळवून देतात। अशा पॅन्थर्सांना पण 54 पॅन्थर्सांना पण आपण इथं सत्कार आणि सन्मान करणार आहोत। आजचा हा कार्यक्रम म्हणजे दलित पॅन्थरचा कार्यक्रम म्हणजे तुम्हाला मनोरंजनचा कार्यक्रम नाही, तुमच्यासाठी खास नामदेव ढसाळांच्या विचारावरती, नामदेव ढसाळांच्या विचाराला प्रेरित झालेले आणि आज समाजामध्ये युवकांचे ताईत झालेले आपले नितीन दादा चंदनशिवे साहेबांचं तुम्हाला त्यांचं कविता स्वरूपी आज व्याख्यान देखील तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। आणि यांच्या या व्याख्यानामध्ये तुम्हाला सांगतो, फक्त व्याख्यान नाही ना ऐकून विसरून जाण्यासारखं नाही, तर तरुणांना समाजामध्ये आज जे चाललेल्या गोष्टी घडामोडी त्याच्यावरती वाचा फोडण्यासाठी, अन्यायाला न्याय देण्यासाठी आज तुम्हाला चांगल्या विचाराची गरज आहे। म्हणून पॅन्थर स्टाईलमध्ये लढणारा आपल्या चंदनशिवे साहेबांचा मी तुम्हाला म्हणजे त्यांचे विचार आता ऐकायला मिळणार आहे। आपला हेतू काय दलित पॅन्थरचा? दलित पॅन्थर संघटनेमध्ये तुम्ही काय या म्हणतो? दलित पॅन्थर संघटनेची गरज काय?
आज मी गावागावात अन्याय अत्याचार झाला तरी पहिला त्या सर्वांच्या लोकांच्या मुखात एक शब्द येतो, आज जर पॅन्थर असती तर असा अन्याय झाला नसता. तर यासाठी फक्त तोंडातून आवाज नाही आला पाहिजे, तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या फॅमिलीतनं, जसं आर्मीला तुम्ही मुलगा देता मुलगी देता, जसं तुम्ही देशसेवासाठी पोलिसांमध्ये भरती करता, तसं पॅन्थरसाठी पण थोडा वेळ दिला पाहिजे. रस्त्यावरची लढाई लढायला आपल्याला पॅन्थर सारखा सच्चा कार्यकर्ता आणि कार्यकर्तीची गरज आहे. मला आज युवकांसाठी तुम्हाला माहिती आहे का, आज कोण कुठून येतंय, पाच परदेशात अमेरिकेतून येतंय. आज तुम्हाला माहिती आहे, आज काँग्रेस पार्टी जनता म्हणजे जे काँग्रेस नावाची पार्टी आज जन्माला यावं लागली, त्याचं कारण असं आहे की आपल्या भारतात महाराष्ट्रात परीक्षेची पेपर फुटी होती, पण मटक्याच्या जुगार लावणारा तर रतन गदीचा मटक्याचा कधी नंबर कधी फुटत नाही. म्हणजे विचार करा, आज आपल्याला गरज कशाची आहे, तर युवकांची गरज आहे, सोशल मीडियाची गरज आहे. आज ते भाऊ माझ्या संघटनेच्या माझ्या एक छोट्याशा 54व्या वर्धापन दिनानिमित्त भाऊ आले. भाऊंचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आजचा उद्देश हाच होता माझा, की समाजात आज जी काय कार्यकर्त्यांमध्ये जी फळी निर्माण झाली, ज्या गटातटाचा वाद चालू झाला आहे, हा वाद तोडून कुठेतरी कार्यकर्ते एकत्र करून रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी पॅन्थर मला पाहिजेत. आणि पॅन्थर खरं तर जन्माला आली पाहिजे. प्रत्येकाच्या घरातनं आई माई माऊलीनी म्हटलं पाहिजे की बाबा आज पॅन्थरची गरज आहे ना, तर माझा पण पोरगा माझी पण मुलगी मी पॅन्थरच्या कार्यकर्त्यासाठी कार्यकर्ता म्हणून द्यायला तयार आहे, समर्पित आहे. यासाठी आज आपण जो मेळावा गेला 54, आणि ज्या आपण तळागाळामध्ये तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आत्तापर्यंत मान सन्मानापासून वंचित होते, ज्यांनी आत्तापर्यंत पॅन्थर स्टाईलमध्ये गोरगरिबांना न्याय मिळवून दिला होता, आज तशा पॅन्थरांना आपण इथं बोलवून त्यांचा पॅन्थरत्न हा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्याचप्रमाणे आज भाऊ चंदन शिवे दादा आज सांगली एवढ्या जिल्ह्यातून आज माझ्याकडं आपल्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना आज ह्या समाजामधून आज जे तयार झालेले तुम्ही पाहिलं होतं, आज की आज मातंग समाज असो महार समाज असो, ह्या जो काय वाद आता निर्माण झाला होता, हा वाद कसा 2 मिनिटात मिटवून दाखवला की मी भारतीय आहे, मला प्रत्येक समाजातून मला मागणी आहे, मला प्रत्येक समाज मला बोलवतो. ते आपण ते पॅन्थर पण तोच आहे. पद्मश्री नामदेव असानी पॅन्थरची व्याख्या सांगितली होती. पॅन्थर म्हणजे कोण? पॅन्थर म्हणजे काय दलित नाही, पॅन्थर म्हणजे कुणी श्रीमंत नाही, पॅन्थर म्हणजे जो पीडित आहे, जो अन्यायग्रस्त आहे, जो भले व श्रीमंत ब्राह्मण आहे पण त्याला एक गुंठा जमीन पण नाही, असा तो जो पीडित आहे तो पॅन्थर आहे. ही पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, मंदिर मशीद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारे अब्दुल कलाम ही व्हावी कविता. ही सर्व समावेशक असणारी भूमिका आज या देशाला गरजेची आहे. जाती जातीमध्ये जे वाद होत आहेत आणि एकमेकांपासून भारत आणि भारतीय दूर चालला आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. अन्याय अत्याचार कमी व्हायला हवेत, पण ते वाढत आहेत आणि म्हणून पॅन्थर हवा आहे. त्या काळात पॅन्थर एका विशिष्ट वर्गासाठी दलितांसाठी जसा उभा होता, ती पॅन्थर एक संकल्पना जरी असली तो पॅन्थर एक अन्यायाविरुद्धचा आवाज होता. पॅन्थरनं या देशाला एक संस्कार दिला, एक धमक दिली, एक धाडस दिलं. जिथं तुमचं कुणीच ऐकत नाही अशा वेळेला पॅन्थर उभा राहिलेला आहे. आणि आज देशातली हीच परिस्थिती आहे. आज प्रत्येक जात एकटी पडत चाललेली आहे आणि वैचारिक मागासपण जे आलेलं आहे, यामुळं अनेक बलात्कार वाढत आहेत, आबरूला हात घातला जातो, चोऱ्या घरात होत होत्या, आता चोऱ्या मंदिरात होत आहेत, देवाचा धर्माचा वापर राजकारणासाठी होतो आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, दिवसाढवळ्या खून होत आहेत, विनयभंग होत आहेत. एवढी मोठी यंत्रणा असतानासुद्धा हे थांबत नाही. अशा वेळेला या देशात पॅन्थर हवा आहे. तो पॅन्थर कुठला हवा आहे? तुकोबांचा अभंग माहीत असणारा पॅन्थर असावा, शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार आत्मसात करणारा पॅन्थर असावा, पॅन्थर समतेचा वारकरी असावा. आणि असे आजचे तरुण खूप आहेत
जे अन्यायाविरुद्ध पेटतायत, आवाज देत आहेत आणि या सर्वांना एक चेहरा देण्याचं काम ही आमच्या दलित पॅन्थरची चळवळ देती आहे. आमचे यशवंत भाऊ पुणे जिल्ह्यातून त्याचा आवाज करतायत आणि हा सांगावा आज या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत देण्याचं काम माझ्या वाणीतून शब्दातून मी त्यांच्याकडून केलेलं आहे. महाराष्ट्राला देशाला आव्हान एवढंच आहे की जिथं जिथं अन्याय होतो आहे तिथं तिथं बोलत राहा. आज जर तुम्ही शांत बसलात तर येणाऱ्या आज पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. मला वाईट वाटतं आज सोनम वांगचुक यांचं 15 दिवसाचा उपोषणाचा आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की बेरोजगारी जी आहे त्यांना तुम्ही कॉकरोच म्हणला आहे, त्यांना राजीनामा मागताय आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या या पेपरफुटीमुळे केलेल्या आहेत त्या शिक्षण मंत्र्याचा ते राजीनामा मागतायत. मला वाटतं एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी केलेली मागणी ही काही चुकीची नाही आणि त्यांची मागणी ती योग्य आहे. पण आज त्यांची रस्त्यावर उतरून लढाईची तयारी असताना आम्ही आमच्या मुलांसाठी सुद्धा जर बोलत नसू तर आमच्यातला पॅन्थर संपलाय की काय असं प्रत्येक पालकाला वाटणं गरजेचं आहे आणि ते वाटणं महत्त्वाचं आहे, ती भावना महत्त्वाची आहे आणि यासाठी दलित पॅन्थर आज पुन्हा उभी होती आहे. मला निश्चितपणानं सांगायला विश्वास वाटतो, अभिमान वाटतो की हा पॅन्थर या देशाचा आवाज बनेल, मराठी माणसाचा आवाज बनेल, भारतीयांचा आवाज बनेल आणि भारतीय म्हणून मी त्यांच्यासोबत कायम राहणार आहे. पॅन्थर म्हणून मी त्यांच्यासोबत राहणार आहे. माझ्या कविता त्यांना बळ देत राहतील. रामकृष्ण हरी माऊली म्हणणाराही पॅन्थर हवा आहे, जय भीम म्हणणाराही पॅन्थर हवा आहे, जय लहुजी म्हणणाराही पॅन्थर हवा आहे, जय अहिल्या म्हणणाराही पॅन्थर हवा आहे, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव ह्या ज्या सगळ्या घोषणा आहेत ह्या अन्यायाविरुद्ध बंड करणाऱ्या घोषणा आहेत. हे आम्हाला ताकद देतात आणि हे जे बेबीच्या देठापासून बोलणारे कार्यकर्ते आहेत हे स्वराज्याच्या मावळ्यांचे वारसदार आहेत, विचारांचे वारसदार आहेत आणि हे जेवढे वारसदार आहेत ते कुठल्याही जाती धर्माचे असोत. त्यांना मला सांगायला आवडेल की तुम्ही प्रत्येकजण एक पॅन्थर आहात. पॅन्थरची ही एक नवी व्याख्या, सर्व समावेशक असणारी भूमिकेची व्याख्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम आताची दलित पॅन्थर करत राहील. माझ्या त्यांना शुभेच्छा आणि सोबत कायम राहणार आहे. आपल्या सर्वांचे आभार. तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाला सोशल मीडियावरून प्रसिद्धी देत आहे, उद्या प्रिंट मीडियालाही बातम्या देत आहे. मी सर्व पत्रकारांची सुद्धा आमच्या सर्व पॅन्थरांच्या वतीनं आपलेही मनापासून आभार मानतो. तुम्ही सगळे सुद्धा पत्रकारच आहात पण तुमच्या आत सुद्धा एक पॅन्थरच आहे, तोही तुम्ही जिवंत ठेवा. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय. धन्यवाद.